ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ आणि जरांगे पाटलांच्या विरोधात आज पालघरमधील ओबीसी समाजाकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। पालघर शहरातील हुतात्मा चौक येथे पहाटेपासूनच सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली असून सरकारने जरांगे यांच्या दबावात येऊन ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल असं कोणतेही पाऊल उचलू नये असा इशारा यावेळी ओबीसी नेत्यांकडून देण्यात आला। पालघर जिल्ह्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांसह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले आहेत। जरांगे यांची मागणी ही घटनाबाह्य असून जरांगेंना घटनेचं कोणतंही ज्ञान नसल्याचा आरोप यावेळी ओबीसी नेत्यांकडून करण्यात आला। समाज हा महाराष्ट्रामध्ये नाही तो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये तर 60% पेक्षाही जास्त ओबीसी आहे। महाराष्ट्र शासनामध्ये कोणी असो त्यांनी ओबीसीचं आरक्षण कुठलाही टक्का कमी न करता आरक्षण राखलं पाहिजे। मराठ्यातल्या गरजूंना आरक्षण मिळालं पाहिजे, अजून कोणी गरजू त्यांनाही मिळालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून जात जनगणना झाली का त्यातनं आपोआपच खरोखरच गरजू कोण आहे ते समोर येईल आणि ते आपोआपच आरक्षण दिलं झालं पाहिजे। त्यामुळे याचा सगळ्यांचा बेस जो आहे जात या जनगणनाच आहे त्याला आळा घालण्यासाठी म्हणून सर्व ओबीसी महाराष्ट्रातले एक झालेले आणि त्यातला प्रकार आज पालघरमधील सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मी ओबीसी जे आहेत आणि त्यांचा ओबीसीमधलं जरांगेच्या दबावाखाली आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी आमचा पूर्ण विरोध आहे। मराठ्यांच्या काही गरीब ऊसतोड कामगार त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल आम्ही कधी दुमत नाही, पण जरांगेच्या दबावाला झुकून सगळे सोयरे नावाचा शब्द हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे, कारण हा खूप मोठा शब्द आहे आणि त्यामध्ये सगळे येतात। जर का मराठ्यांना सगळे सोयरे आहेत तर सर्व जाती धर्मांना सगळे सोयरे आहेत। त्यामुळे या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये कोणी ओबीसी शिवाय राहणार नाही अशा प्रकारे नको ते लोकांसमोर आणू नये आणि म्हणून अशा या ज्या जरांगेंनी मागण्या केलेल्या आहेत त्या अवास्तव मागण्या आहेत। त्या मागण्या शासनाने कधी दबावाखाली पूर्ण करू नये। ओबीसीचं आरक्षण 1% कमी करू नये। ओबीसी मधल्या कुठल्याही प्रकारच्या गरजूंना आरक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हे आंदोलन जे आहे जे गेले 2 वर्ष झाले आम्ही सातत्याने करतोय, शांततेच्या मार्गाने करतोय। कदाचित हे आंदोलन पुढे उग्रही होऊ शकते, याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपल्या मार्फत मी शासनाला सांगू इच्छितो की ओबीसी किती शांत असला तरी ओबीसी भडकल्यानंतर काय होतं हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करतो की ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होता कामा नये। जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, त्यातनं कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि जात न्याय जनगणना हाच सर्व ठिकाणचा बेस आहे। त्यातनं जाती पाती धर्म त्यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक त्यांची लेवल या सगळ्या गोष्टी कळल्या जातील आणि आपोआपच या कोणाला आरक्षणाची गरज आहे त्याला आपोआपच आरक्षण मिळेल आणि खऱ्या अर्थाने समतोल साधला जाईल असं आमचं सगळ्यांचं ठाम म्हणणं आहे आणि म्हणून आजचं हे आंदोलन आहे। इथे सर्व पक्षी मंडळी आहेत त्याची आपण शासनाने दखल घ्यायला पाहिजे। मधला ओबीसी हा मोठ्या प्रमाणावर आज संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहे आणि मनोज जरांगे नावाचे एका नालायक माणसाने ज्याला काही गमभन समजत नाही, ज्याला घटनेतलं घ समजत नाही, ज्याला डॉक्टर बाबासाहेबांची घटना मान्य नाही, ज्याला आपल्याला आरक्षणातून जो ओबीसी समाजाला देशामध्ये आरक्षण मिळालं आहे, समाज घटकाला जो आर्थिक स्तराचा खारोल त्याला मिळालेला आहे, त्याच्यातून तो आरक्षणाची मागणी करतोय। ज्या मराठ्यांनी मराठा समाजातल्या लोकांचे साखर कारखाना आहे, शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यांना तिकडे न्याय कधी मिळाला नाही, पण त्याला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि याकरता जो सरकारवर दबावून टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला उठवून टाकण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर आलेला आहे आणि मला वाटतं की सरकार अशी कुठलीच हिंमत कुठल्याही सरकारने करू नये की ज्या माध्यमातून ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल तो संघर्षाच्या भूमिकेमध्ये येईल। जे आरक्षण घटनेने मिळालंय तो कोणतरी व्यक्ती उठतो आणि तो आपल्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला नमवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये जर कुठं राजकारण असेल तर राजकारण पण मोडून काढलं पाहिजे। त्या मनोज जरांगे नावाच्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं पाहिजे। अशा प्रवृत्ती ठेचून काढणं अत्यंत गरजेचं आहे। आता या महाराष्ट्रामध्ये सामाजिक जातीय सलोखा राहणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय भेद जो कोण निर्माण करत असेल हा मनोज जरांगे करतोय। त्यामुळे ह्याला अटक झाली पाहिजे, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण हे कोणी मनोज जरांगेच्या व्यक्तीने दिलेलं नाहीये, तर हे आरक्षण घटनेने मिळालेलं आहे, मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि म्हणून याच्यावर कारवाई होऊन ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं
याकरता पालघर जिल्ह्यात ओबीसी हा संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहे आणि वेळ पडली तर हा समाज ओबीसी समाज मग तो आमचा मांगेला असेल, मच्छीमार असेल, कुंडी असेल, वाडवळ असेल, आगरी असेल, कोळी असेल, बंजारी असेल, भंडारी असेल, कोणी असेल, वाडवळ असेल, हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल आणि नंतर जे परिणाम होतील हे मला वाटतं हा त्यावेळेला या मनोज जरांगेला कळेल की ओबीसीची ताकद ही किती मोठी आहे।